नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज फिंगरवर डिझाईन कशी काढायची ती अगदी भरीव आणि नाजूक पद्धतीने ते आपण बघूया। लाईन सोडलेत, लाईन डार्क केलेत, नंतर स्मॉल सर्कलची डिझाईन काढलेली आहे, नंतर त्याला लाइनिंगनं फिनिशिंग दिलेली आहे, नंतर जलेबीचा आकार काढून त्याला सुद्धा स्मॉल सर्कलची डिझाईन आपण काढलेली आहे आणि डार्क लाइनिंगने फिनिशिंग दिलेली आहे। जसे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक नाजूक पद्धतीची डिझाईन आपण बोटावरती बसवू शकतो, फक्त ते आपल्याला बारीक आणि व्यवस्थित काढावी लागते। तर इथं आंबीचा आकार देऊन चेक पॅटर्नचा डिझाईन इथं कव्हर केलेला आहे। चेक एकाडे एक डार्क करून घ्यायचे। खूप सुंदर आणि बोटावर खूप भरीव पद्धतीची डिझाईन इथं तयार झाली बघा। अशाच प्रकारची डिझाईन आपण दुसऱ्या बोटावर पण काढून घेऊया। इथं 2 फिंगरची डिझाईन मी दाखवली आहे। वेगवेगळ्या मेहंदी डिझाईनच्या ट्युटोरियलसोबत मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मराठी भाषेतील मेहंदीची माहिती आणि चांगले मेहंदीचे ट्युटोरियल अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी अपलोड केलेले आहेत, त्यामुळे बाकी व्हिडिओ नक्कीच बघा। चला आता दुसऱ्या बोटावरची सुद्धा आपण डिझाईन काढायला घेऊया। तर इथं 3 लाईन समान आकारामध्ये समान अंतरामध्ये दिलेले आहे, त्यातील 2 लाईन आपण डार्क करून घ्यायच्यात, नंतर स्मॉल सर्कलची डिझाईन काढलेली आहे। आता इथं आपल्याला थोडासा गॅप सोडून नंतर 3 लाईन देऊन जसं खाली काढल्या तशा पद्धतीची डिझाईन आपल्याला कव्हर करून घ्यायची आणि मध्ये इथं झिगझॅग पद्धतीचा चेक पॅटर्न काढलेला आहे बघा। जर खूप नाजूक आणि भरीव मेहंदी बोटांवरती काढायची असेल तर तुम्हाला खूप नाजूक काम याच्यावरती करावं लागेल, त्यासाठी खूप प्रॅक्टिससुद्धा करावी लागेल। तरी तो उभट आकाराचा जलेबीचा आकार घेतलेला आहे आणि स्मॉल सर्कलने डिझाईन काढलेली आहे आणि त्याला फक्त उभट लांबट पद्धतीचे डॉट्स देऊन घेतलेत। तुम्ही बघा किती सुंदर पद्धतीचे बोटावरची मेहंदी डिझाईन तयार आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।